एक नाही तर 4 व्यवसाय अपयशी ठरले, पण तरीही हार न मानता श्वेता आणि रोहनने सुरू केला एक यशस्वी फूड ब्रँड. तर चला जाणून घेऊयात त्यांच्या या संघर्षमय यशाची कहाणी. नमस्कार, मी रोहन विजय प्रभुलकर. नमस्कार, मी श्वेता प्रभुलकर आणि आम्ही दोघांनी मिळून सुरू केला आहे श्वेरोज कॅफे. आम्ही दोघांनी फिल्म मेकिंगचा कोर्स केला आहे आणि त्या फील्डमध्ये आम्ही काम केलो, शिकलो, पण आम्हाला फिक्स इन्कम नाही भेटला. आता असं झालेलं की आम्हाला पैशाची गरज तर होती, तर विचार केला की आपण जॉब करूया. मग आम्ही वेगवेगळे जॉब करायचा विचार केला. मला ऑफिसचे जॉब भेटत नव्हते म्हणून मी डिलिव्हरीचे कामं केले. स्विगी, झोमॅटो जेवढ्या कंपन्या त्या सगळ्या कंपन्यांमध्ये मी 2 वर्ष डिलिव्हरीचेच कामं केले. त्या काळात मी सुद्धा जॉब केले वेगवेगळे आणि ते जॉब खूप जास्त फ्रस्ट्रेटिंग होते. तर मग आम्ही विचार केला की आम्ही एकत्र एक बिझनेस सुरू करतो. 2019मध्ये आम्ही विचार केला की बिझनेसची सुरुवात करूया. पहिला दुकान आम्ही लालबाग येथे काळा चौकीमध्ये ओपन केला, ज्यामध्ये आम्ही स्नॅक्स विकायचा ठरवलेलं आणि श्वेता रोहन नाव मिक्स करून आम्ही श्वेरोज फूड असं नाव त्याला दिलेलं. आता बिझनेसमध्ये आम्ही पूर्णपणेच नवीन होतो, आम्हाला काहीच एक्सपिरियन्स नव्हता आणि जे व्हायचं तेच झालं. आमचा खूप जास्त लॉस झाला आणि आम्हाला शॉप बंद करावं लागलं. पहिल्या शॉपमुळे जास्त यश नाही मिळालं म्हणून आम्ही दुसरा छोटा स्टॉल बघितला. तिकडे आम्ही मोमोज सेल करायचा विचार केला. आम्ही सगळं श्वेरोज मोमोज नावाने चालूसुद्धा केला, परंतु BMCने आम्हाला परमिशन नाही दिली आणि आमचे जे सामानसुद्धा ते सुद्धा जप्त केले. त्यामुळे तो शॉप सुरू होण्याआधीच तो बंद झाला. आता परत एकदा उभा राहण्याचा विचार केला आम्ही, कारण की निराश तर भरपूर झालेलो. पण आता शॉप घ्यायला तर पैसे नव्हते, जास्त पैसे नव्हते. तर आम्ही एक छोटा वन RK आम्ही भाड्याने घेतला परेल येथे आणि आम्ही श्वेरोज किचन असं एक टिफिन सर्व्हिसची सुरुवात केली. तो बिझनेस पण आमच्यासाठी नवीनच होता आणि त्या बिझनेसमध्ये पण आम्ही तोंडावरतीच पडलो आणि तो बिझनेस अजिबात नाही चालला. आणि फायनली आम्हाला सगळ्यांनी सांगितलं, घरातल्यांनी, की आता तुम्ही बिझनेसचा नाद सोडून द्या, तुम्ही बिझनेस करू नका. पण आम्ही अजून एकदा ट्राय करायचा विचार केला आणि जेवढे पैसे साठलेले, जेवढे घरच्यांनी पैसे दिलेले आणि आम्ही जेवढे साठवलेले ते सुद्धा संपत चाललेले. थोडेसे पैसे होते, त्यामध्ये आम्ही एक छोटं दुकान घेतलं चिंचपोकली येथे, जय हिंद थिएटरच्या बाजूला. सकाळी 5 वाजता आम्ही चहा विकायचो, नाश्ता विकायचो आणि परत मग संध्याकाळ झाले की आम्ही स्नॅक्स विकायचो. असं पूर्ण दिवस आम्ही काम करायचो, पण तरी ऑर्डर जास्त येत नव्हते. ऑर्डर कमी येत असल्यामुळे आम्हाला भाडं देणं पण अवघड होत होतं. त्यामुळे 6 महिन्यामध्येच ते दुकान बंद करावं लागलं आणि या काळात आम्ही दिव्यामध्ये शिफ्ट झालो. आता आमच्याकडे दुकान टाकायला बिलकुल पण पैसे नव्हते. आम्ही 3-4 दुकान टाकले आणि सगळे पैसे आमचे संपलेले, की एवढे सगळे जे अपयश आलेले त्याच्यामधनं आम्हाला एक्सपिरियन्स गेन झालेला. तर आम्ही विचार केला की का नाही आम्ही घरापासून सुरुवात करू. घरातून आम्ही सुरुवात केली. जिथे आम्ही शिफ्ट झालेलो दिवामध्ये, तर घरातूनच आम्ही परत श्वेरोज फास्ट फूड नावाने आम्ही स्नॅक्स विकायला सुरुवात केली आणि आम्हाला धक्का बसला, आम्हाला शॉक लागला, कारण की इतके जास्त रिस्पॉन्स आम्हाला भेटला, त्या चांगला रिस्पॉन्स भेटला. आम्ही फटाफट 6 महिन्यामध्येच पैशांचं अरेंजमेंट केले आणि श्वेरोज फास्ट फूड नावाने एक शॉप ओपन केलं, जे की आता आहे आमचं दिव्यामध्ये सुदामामध्ये आणि 3 वर्षापासून आमचं आता शॉप आहे. आम्ही इंस्टाग्रामवरती रील्स टाकायला सुरुवात केली. आमचं एक 30 डेजमध्ये 2 लाख कमवण्याचं चॅलेंज होतं सेल्स करायचं. ते इंस्टाग्रामवरती खूप जास्त व्हायरल झालं, त्यामुळे आम्हाला खूप जास्त रिस्पॉन्स भेटला इंस्टाग्रामवरती. आमचे रील्स बघून लांबून कस्टमर येतात, डोंबिवलीवरनं, कधी ठाणेवरनं, वाशीवरून. तर आम्हाला एक खूप जास्त सॅटिस्फॅक्शन वाटतं कॅफेमध्ये जेव्हा आम्ही क्राऊड बघतो. आमच्या कॅफेमध्ये बर्गर, पिझ्झा, फ्रेंच फ्राईज, मोमोज, सिझलर, पास्ता हे सगळे आयटम्स अवेलेबल आहेत आणि पिझ्झाच्या डोपासून ते फ्राईड चिकनपर्यंत सगळी रेसिपी आमची स्वतःची आहे. हीच इच्छा आहे की प्रत्येक मराठी माणसाने बिझनेसमध्ये उतरायलाच पाहिजे. तुम्हाला जर बिझनेस करायचा आहे तर बिझनेस ही सोपी जर्नी नाही आहे, बिझनेस खूप अवघड आहे. आम्ही आमच्या एक्सपिरियन्सने सांगतोय. खूप सारे ऑब्स्टेकल्स येणार, खूप सारे प्रॉब्लेम्स येणार, पण जर तुमच्यामध्ये जिद्द असेल, चिकाटी असेल, तुम्हाला काहीतरी करायची इच्छा असेल, तर तुम्ही ते सगळं काही पार करू शकणार.